मॅच देत आहोत. डेडिकेट करण्यासाठी मन मोठं हवं असतं, खेळाडूपणा हवा असतो. आपल्या संघामधल्या यंग खेळाडूला आणखीन खेळण्याची इच्छा प्रकट व्हावी यासाठी हे डेडिकेट आहे. ते त्यांनी जर्सी मॅन ऑफ द मॅचची केलेली आहे. अनिकेत पायमलनं त्याचं कौतुक करेल. कमी असतात असे खेळाडू आणि जे असतात ते महत्वाचे खेळाडू असतात. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने लगेच जाऊयात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिली तर वाईट आली, त्यानंतर एक सिंगल धाव आली आहे. मस्त वातावरण आहे. समोर पाहिलं तर हिरवं, डोळ्याला शांतता आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने हरकत केली या चेंडूला, थोडासा टर्न झालाय भाई. खतरे में था महादेव कदम. थोडासा रिक्स जो फॅक्टर आहे, रिक्स फॅक्टर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. नजर हटी, दुर्घटना घटी हे उगाच बोललं जात नाही. यासाठीच पुन्हा बॅटच्या समोर सहजासहजी नाही सोडणार. बोला आता बॅट के सामने नहीं डालने का दोष. उचलला, फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी येईल षटकार. जो पहिला चेंडू होता तो थोडासा अलीकडे होता, पडल्यानंतर हरकत केली, काटा बदलला, थोडासा आपण पाहिलं तर रंग बदलला त्या चेंडूला. बॅट स्विंग झाली, स्विंग अँड मिस. त्यानंतर बॅटच्या समोर त्याला कोणतीही माफी नाही. नाही, क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी. आवाज येतो, चुकीला माफी नाही. आणि तो अगदी दगडी चाळीमध्ये आवाज येतो, तो इथपर्यंत पोहोचतो. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 8 ऑन स्कोर कार्ड, 8 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा स्ट्रॉंग आहे महादेव कदमचा. खेळाडू लाजवाब आहे, बॅटिंग क्लास आहे. महादेव कदमचे चाहते उगाच नाहीयेत. महादेव कदम पोपवळे गावचा हा खेळाडू, कारण की बेलदारवाडी मधून बिलॉंग करत असताना जर त्याला विचारला आहो कुठून, बेलदारवाडी मधून. महादेव कदमचे फॅन फॉलोवर, कदम आणि ओफळीचे खेळाडू सगळे आपण पाहिले तर ज्या पद्धतीने त्याचा खेळ राहिला आहे, त्याचे फॅन फॉलोवर. की जेव्हा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो, युट्यूबवरच्या प्रेक्षकांचा आकडा अलगद वाढतो. त्याच्या समोर आज आपण पाहिलं तर अर्थातच रोहन, रोहननं पहिल्या 2 चेंडूमध्ये चकवलंय, त्यानंतर थोडासा महागडा ठरलाय. या देखील आपण पाहिलं फ्लायटेड टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला. 1 धाव इथे कंप्लीट होईल. मिड विकेट मधून खेळाडू आल्यानंतर चेंडू गॅदर करतो, एक सिंगल धाव. जी स्ट्राईक रोटेड आहे ती सातत्याने ठेवतोय महादेव कदम. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन लेवलला खेळताना पाहिलं. हे जे खेळाडू 1 गाव 11 खेळायचे, त्यानंतर आयकॉन लेवलला पोहोचला. जो प्रवास आहे त्यांचा तो एका रात्रीचा नाहीये, एका दिवसाचा नाहीये. क्रॉस बॅटेड खाली राहिला, जी उंची डोक्यामध्ये ग्राह्य धरली जाते त्या उंचीच्या विरोधामध्ये ज्याला सबमरीन डिलिव्हरी या पद्धतीने त्याचा उल्लेख केला जातो. जमिनी लगत जाणारा चेंडू त्याच पद्धतीने राहिला. 1 वाईड आला या ओव्हरमध्ये, म्हणजे एक ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1चा खेळ इथे संपलाय. कभी खुशी कभी गम अशी राहिली ओव्हर असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण की पहिले 2 चेंडू डॉट, 2 षटकार, त्यानंतर देखील डॉट आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावसंख्या 15-15, 15 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 15 धावा. जो डिसिजन आहे बॉलिंगचा, गोलंदाजीचा, कोणत्या गोलंदाजाला कधी बाहेर काढायचं, कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये कोणती ओव्हर द्यायची, कारण हा जर डिसिजन चुकला तर पूर्ण प्लॅन फसतो. स्वप्नील पाटीलला आणलंय, गोलंदाजीसाठी बाहेर काढलंय. कारण की आता जी गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय, शंभो वायकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्दची टीम आहे. पार्टनरशिप तोडायची या टीमला. चांगला चेंडू हाताला, गरकफीला कॅचचा प्रयत्न, डावीला गावली आहे. एक सिंगल धाव इथे प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचंही स्वप्न आहे, मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉपला. येईल 4-4 चौकार. तू नशिबाचा बोलू शकतो, हा चौकार नशिबाचा ऑफकोर्स बोलू शकतो, कारण की या चौकारामागे जे एफर्ट्स होते ते फलंदाजाचे होते बिग हिट करण्याचा. चेंडू आपण पाहिलं तर इकडे तिकडे लागतो, शरीराचा वेध घेतो, त्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर खेळाडूकडून मिस होतो न निघून जातो 4 धावेसाठी. या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती 19 धावा. लॉफ केल्यानंतर अगदी चेंडू जाईल या आकाशाला गवस निघालणारा, निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. येईल 6
6 मान्सून ब्लास्टचा षटकार महादेव कदमच्या बॅट मधून. काय बॅटिंग आहे, परफॉर्मन्स आहे, ताकद आहे, नजाकत आहे, हिम्मत आहे. हिम्मत असली तरच किंमत आहे, ते आपल्याला वाढवावी लागते. जो येतो तो हिरा असतो, जो गाजतो जास्त तो चमकतो, जो मेहनत करतो तो चमकतो. असे बरेचसे खेळाडू आहेत जे आज हिरासारखे चमकलेत. येस डीडी. येस चेक. याच दरम्यान भोर क्रिकेट असोसिएशन मधील एक लेजंड खेळाडू मुंबई पोलीस कृष्णादादा धोंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसायचं. पहा किरण सर, सलोख्याचा मैत्री काय असते. चेतनदादांनी कॉल केला, चेतनदादांनी पत्रिका पाठवली, आमची लीग होती आहे आणि भोर क्रिकेट असोसिएशन असू दे किंवा कुठलं असोसिएशन असू दे तो व्यक्ती येणार नाही असं आजपर्यंत झालेलं नाही. आणि याच दरम्यान मैत्रीचा सलोखा जपण्यासाठी भोर क्रिकेट असोसिएशनमधील मुंबई पोलीस दलात कार्यरत असून सुद्धा वेळात वेळ काढून कृष्णादादा धोंडे यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी बरोबर. कालच पोस्ट पडली रील, 100 लाख नातेवाईकापेक्षा एक खऱ्या मित्राची किंमत खूप मोठी असते. जेवलेल्या ताटावरून उठून आलेले मित्र परिवार जपलेत आज आपण सगळ्यांनी. मित्राची जेव्हा चर्चा होते तेव्हा भरपूर मैत्री या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला भेटली. ती सगळी व्यासपीठावरती आहे, मैदानामध्ये आहे. क्रिकेटने कमवलेले मित्र येथे. लॉफ केला जातोय, फटका हाही चांगला आहे, ताकदवर आहे, निघून जाईल गुलीगतचा येईल षटकार. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. सहजासहजी हार नाही मानणार आहे, सहजासहजी मागे फिरणार नाहीये, कारण की हा तो खेळाडू आहे. कारण की ज्या पद्धतीने एखाद्या गोलंदाजाच्या मागे हात धुवून लागला की लागला, फिर बचना है तो बचलो बाई. कारण की पहिल्या 4 चेंडूमध्ये जिथे आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 18 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या गाडी रम पंपो 33 वरती जाऊन पोहोचले. अडवेल मजला वाट, ती वाटच अजून तयार नाहीये. आणि अशा अडखळ्यांना घाबरून मागे फिरेल महादेव कदम ते नाव नाही भाऊ. कारण की ही ती मॅच आहे, 2 संघ जेव्हा एकमेकांसमोर आलेत त्याची चर्चा करू. बॅकफुटला जाऊन शॉटम जॅक करण्याचा प्रयत्न. यावेळी डीप स्क्वेअर रिजनला चेंडू वेगानं जातोय, निघून जाईल 4 धावेसाठी. या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडला. मान्सून ब्लास्ट, पाऊस शांत आहे, पाऊस पडणार धावांचा. चेतन पाटील धावत गेलेत गोलंदाजाजवळ. अनुभव आहे त्यांच्याकडे, तो अनुभव सांगितला जातोय. तुमच्याकडे रफ्तार आहे, ही ते वेग नाही चालत. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढ्या वेगानं चेंडू टाकाल तिथे तुम्ही बादशाह. इथे तुमची चालाकी चालते, टप्पा चालतो, स्लोअर वन चालतो, व्हेरिएशन चालतं. फिरकीचे जादूगर. पाऊस नाहीये, रबर चेंडू आहे, जादूंच्या बोटामध्ये गरगर फिरतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून 2 वर नाही, डायरेक्ट 4 वर चेंडू जातो. ती कला हवी आहे तुमच्याकडे. पण सेकंड इनिंग मध्ये देखील बॅटिंग परफॉर्मन्स आहे. इकडे शेर आहेत, तिकडे 1.25 शेर आहेत. ते बोलतील जेवढ्या धावा जास्त आहेत तेवढी मजा आहे. बॅकफुट, पंच फटका, मिड विकेट, डीप मिड विकेट रीजन, अगदी 6 धावा. तो महाकाल जब भी बोलेगा तब ये चमकेगा. देवो के देव महादेव कदम या खेळाडूला का म्हटलं जातं. हा खेळाडू प्रत्येक खेळाडूपेक्षा वरचढ आहे. जो याच्या संघामध्ये, जो याच्या विरोधामध्ये त्या खेळाडूंच्या वरचढ खेळतो. या ओव्हरमध्ये 28 धावा या केल्या नाहीयेत, या ठोकलेल्या धावा आहेत. जिथे आपण पाहिले तर संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4-3-43 43 धावा हाय स्कोर पहिल्या 2 ओव्हर मध्ये. ना आतापर्यंत 4 ओव्हर मध्ये ज्या 43 धावा होत होत्या त्या बोलतात ना वाशी ते घनसोलीच्या रस्त्यावरती त्या गाड्या चालवत्या. ही समृद्धी महामार्ग, नो ब्रेक नो टोल, रमपंपो गाडी. कारण की ज्या पद्धतीने वेगानं बॅटिंग चालू आहे, टीमची टोटल 60 पुढे. आणि आता गोलंदाज शोधला जातो. कोण तो गोलंदाज? ही पार्टनरशिप तोडेल, ही पार्टनरशिप थांबवेल. कारण की हा जो वेळ घेतला जातोय ना, तो वेळ गोलंदाज ठरवायला घेतला जातोय. सगळा प्लॅन जो आहे फर्स्ट सेकंड थर्ड ओव्हर तो ठरलेला होता. पण कदाचित त्या प्लॅन मध्ये आता चर्चा होते, त्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज होतोय. साहिल पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर त्यांच्या समोर अगदी संदीप गायकवाड. संदीप गायकवाड हे हुशार खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत.
बॅकफुटला जाऊन बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी येईल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. कारण की संदीप गायकवाडची भूमिका काय, भाई शांत रहो, हर टाइम हीरो नहीं बनने का, कभी कभी विलन भी बनेगे. तुम्ही नाही नेहमी हिरो बनू शकत. महादेव कदम परफॉर्मन्स चालू आहे, संदीप गायकवाडची साथ त्याला देणं चालू आहे. जी पार्टनरशिप आहे ती डोकी ठरते. बॅकफुटला पंच फटका, एक सिंगल धाव भेटेल का. चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. ते वारे फिरले ना की सगळे वारे फिरतात, दिशा बदलते. चेंडू एक छोट्याशा दगडाला लागून देखील तुमच्या डोक्यावरून निघून जातो. अजून 1% नशिबाचा आहे, तोही खिशात ठेवावा लागतो. कारण की काही हात बघ, अर्ध्यांची हात आता कमरेवरती आहे, एकाने हाताची घडी तो नक चावतोय. ही जी वेळ आणली आहे ना, हे दोन्ही फलंदाजांनी आणली, त्या वेळेतून बाहेर निघायचंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. महादेव कदम, संदीप गायकवाड बॅटिंग चांगली करत आहे. दे आर प्लेइंग गुड क्रिकेट, इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट. या परिस्थितीतून बाहेर यायचं इज अ आर्ट ऑफ द क्रिकेट, ते शोधायचंय गोलंदाजांना. टीमची टोटल आपण पाहिली तर 49 स्ट्रायकिंगला मिस्टर महादेव. चेंडू पडल्यानंतर अगदी व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव. टीमच्या टोटल मध्ये 1 बाउन्स म्हणून आता दंडित केले, 1 फॉर दी ओव्हर. यानंतर बाउन्स टाकला की तो नो दिला जाईल. अंपायरनं हा इशारा दिलाय गोलंदाजाकडे. संघाची धावसंख्या 50, 50 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. वॉट बॅटिंग. बॅकफुटला जाऊन बॅटिंग टॉप एज, एक सिंगल धाव. महादेवकडे पहा किती वेगानं धावतोय, चित्याची चाल, अन्नाची गती. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावे इथे आरामामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. तिची भूक लागली ना तुला धावांची की मग ती तुला नाही शांत बसून देत. ती जी भूक आहे धावांची ती दिसून येते. 52 धावा. भाऊ सेकंड इनिंगला मजा येणार आहे, हेही विसरू नका. ऑफकोर्स शेर सवा शेर आहे. बाहुबली ग्रेट खलीबली होणार नक्की, ती सेकंड इनिंगला होणार. बॅकफुटला पंच फटका, मिड विकेट, देव टाके धनाधन, अग्री निघून जातोय सीमा पार. मान्सून ब्लास्ट, स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल. मान्सून ब्लास्टच्या या स्पर्धेमध्ये महादेव कदमचा परफॉर्मन्स आज चाललाय. अगदी आसमानी फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. चर्चेत राहिला खेळाडू. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. महादेव कदम 12 चेंडू 49 धावसंख्येवरती खेळत आहेत. 12 चेंडू 49. भाई 1 रन पाहिजे. आज पाऊस नाही पण धावांचा पाऊस आहे. यॉर्कर चेंडू खोटून काढला. या स्पर्धेमध्ये महादेव कदमच्या नावावरती राहत आहेत 50 धावा. महादेव कदम बॅट वरती आणि ही मानवंदना तो स्वीकारतोय. महादेव कदम मान्सून ब्लास्ट 50 धावा. हा तो खेळाडू आहे जो प्रत्येकापेक्षा वेगळा आहे. चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते, हर फूल गुलाब नाहीये, प्रत्येक घडी टायटन नाहीये. तसा प्रत्येक खेळाडू हा महादेव कदम नाहीये. हा अलग है, अलग करने का झलक स्ट्रोक है भाई. व्हाट अ बैटिंग, व्हाट अ परफॉर्मन्स. थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 या आकड्यावरती. यानंतर मॅचचा टॉस श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ दोन्ही कॅप्टन या. लगेच टॉस उडवूयात. 62 धावा 62. ऑब्विसली संदीप गायकवाड महादेव कदम लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे दोघांना. 40 आणि संदीप कदम आहात तुम्ही 40+ बोलता, मी आता 21-22 बोलतोय त्यांना. संदीप गायकवाड सर ज्या पद्धतीने जी फिटनेस आणि हे जे मैदानाच्या मध्ये सध्या टीम मीटिंग आहे, चर्चा आहे, बॉलिंग कोणाला द्यायची, ओव्हर क्रमांक 4, कारण की जो अटॅक आहे तो होणार आहे. शेवटची ओव्हर आहे हाणामारीची ओव्हर ज्याला म्हटलं जातं. त्या ओव्हरमध्ये रिक्स पुन्हा घेतली जाणार.
संतोष चव्हाण ओव्हर क्रमांक 4 मध्ये दाखल होतोय. संतोष चव्हाण इज अ गुड स्कोरर, एक चांगला स्कोरर आहे तो. पाटीलवाडी या गावातून बिलॉंग करतो. पाडेवाडी या गावातून तो बिलॉंग करतो. लेफ्ट हँडेड बॅटर आता संदीपचं सध्या स्ट्राईक क्लब. 62 धावा या स्कोर कार्ड वरती आहे. 62. बॅकफुटला आता संदीप गायकवाड सर यांची बारी. आरी रे आली, आता माझी बारी आली, कारण की समोरच्याची 50 झाली. आता माझी खेळ आली. त्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायची, कारण की तो प्लान हे होता. वो सिर्फ झाकी थी, पिक्चर अभी बहुत बाकी है. वो तो किताब का एक पन्ना था, पूरी किताब अभी बाकी है. आणि त्याच पद्धतीने तो खेळ आहे. दोघांनी वाटून घेतले. भाऊ पहिल्या 3 ओव्हरला तो हात धुवून घे, 1 ओव्हर मला हात धुवायला दे. आणि ती जी सुरुवात चालू आहे, विकेट नाही मिळवू शकला, ही डोकेदुखी आहे. तुम्ही समोरील संघातील फलंदाजांच्या पायामध्ये जर बेड्या ठोकल्याच नाही तर एक्सिलेटर वरती हा तो दोन्ही पाय एक्सिलेटर वरती. आणि धावा, गाडी, रमपंपो. ड्रायव्हिंग सीट वरती आता संदीप सर आहेत. चांगला चेंडू हाताला जरूर गेलाय. अवे फ्रॉम दी बॉडी. जागेवरतीच उभे होते, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, कुठली मुवमेंट नाही. डॉट बॉल. कॅप्टन या श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. कॅप्टन या आपण व्यासपीठावरती. बॅकफुटला जाऊन आणखीन एक पंच फटका निघून जाईल. संदीप गायकवाड सर यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. या मॅच मध्ये एक मोठी पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंना केली आहे. रिप्ले ऍक्शन मध्ये 2 अँगलने तुम्ही पाहताय. सॅड कॅमेरा, शॉर्ट आर्म जॅक ज्या पद्धतीने जागेवरती गर्रकन फिरले आणि तदनंतरची ही बॉडी लँग्वेज. वॉर्ड टेलिकास्ट, लाईव्ह टेलिकास्ट MTC. 74 धावा या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत सजलेत. 74. एक मोठी पार्टनरशिप. रेकॉर्ड बनवण्यासाठी तो खेळ करावा लागतो. युद्धाच्या 1 दिवस आधी प्रॅक्टिस करून चालत नाही. तलवारीला धार लावून युद्धाच्या 1 दिवस आधी चालत नाही. आधीपासून तयारी करावी लागते. मान्सूनचं क्रिकेट आहे, रबर बॉल एक वेगळा खेळ आहे हा. इथे चालते टायमिंग. ताकदीचा खेळ नाहीये हा, टायमिंग वरती सगळा खेळ खेळला जातो ना. आज टायमिंग जबरदस्त लावले या दोघांनी. खेळून काढले, धुवून काढले पूर्णपणे. आपण पाहिलं दे दनादन धूम धडाका, ते सगळे पिक्चर रिलीज केलेत आज. 75 धावा. दोघांमधला तो खेळ पूर्ण आज दाखवला. महादेव कदमला जसं बघायला आवडतं तसा त्याचा खेळ दिसला. संदीप गायकवाड नो डाऊट. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला, मात्र खेळाडू आहे जरूर. आधीच धावा जास्त आहे. धुंडो मेरी साजना, धावत राहावं लागेल. 4च धावा घेऊ शकतात. 4 नंतर तुम्ही हात वर केला तरी काही 4च भेटणार आहेत. याला बोलतात दुष्काळामध्ये 13वा. आधीच कर्जबाजारी, त्याच्यात उसना शेजारी. वाईट प्लस 4 धावा, 5 धावा. याचा फरक फलंदाजांना काही नाही पडणार आहे. फलंदाज बोलतील येऊ देत, धावा येऊ देत. 80 भेटलेत. वाईट प्लस 4, इसमें 13 घाटा. आहा मेरा कुछ नहीं जाता. तसाच खेळ सध्या चालू आहे. 80 धावा. आता दुष्काळामधला 13 आहे तर टोचतात या धावा. ब्रेकअप परवडतात. या धावा अजिबात परवडत नाही. त्यामध्ये हा मोठा फटका डिप्स केले. रिझन मिड विकेट मधून फ्री हिटचा चेंडू. काही नाही भेटू शकणार भाई. हे अजूनही झोपेमध्ये, कारण की तुम्ही जाग राहणं, मैदानामध्ये काय चाललंय, मॅच मध्ये काय चाललंय, या गोष्टी. वाईड होता तो प्लेयर कॅच आउट. येस, इट्स अ वाईट बॉल. +4. आताचा खेळाडू कॅच आउट म्हणजे होईल महादेव कदम आउट. साहिल बोलले मी नाही, तुम्ही झोपेमध्ये आहात. कारण की जो वाईड होता तिथे आपल्या वाटलं 9+4 आहे. आपण बघितलं सगळ्यांचं लक्ष आहे का? आणि सगळ्यांचं लक्ष आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 80 या धावसंख्येवरती. 80. आता चेंडू फक्त बाकी आहे 1. त्यानंतर टार्गेट दिलं जाईल, टार्गेट ठरवलं जाईल. विशाल आलेत मैदानामध्ये बॅटिंग साठी.
वेल बॅटिंग संपूर्ण टीम त्याचं कौतुक करते. महादेव कदम आणि पहा वाव यार पहिली 50 त्याच्या नावावरती आज या स्पर्धेची. तदनंतर क्लीन बोल्ड बॅटर आउट. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. जाता जाता थोडासा गोडवाने मजा येणार कुठेही जाऊ नका भाऊ. सेकंड इनिंग मध्ये शंभू वाळकेश्वर स्पोर्ट्स वाकुडे खुर्द या संघाला करायच्या आहेत 81 धावा. या संघामध्ये बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे. बॅटिंग होणार, मॅच बनणार, रंग येणार, कुठेही जाऊ नका. सेकंड इनिंग मध्ये 81 धावेचं आव्हान दिलंय छावा स्पोर्ट्स बेलदारवाडी उपवळे या संघानं शंभू वाळकेश्वर स्पोर्ट्स वाकुडे खुर्द या संघाला. ऐकूयात सेकंड इनिंगची कहाणी अर्थातच डीडी सर विघ्नेशजी मडवी सर यांच्या वाणीमध्ये. विघ्नेशजी मडवी सर यांना आपण बोलूयात या संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि त्यांच्या आवाजामध्ये ऐकूयात 81 धावा. काय घडतंय काय बिघडतंय हे त्यांच्या वाणीमधून मॅचची संपूर्ण कहाणी. सो वेलकम विघ्नेशजी मडवी सर. यस आपण टॉसकडे वळूयात किरण सर. तोपर्यंत मिड इनिंग मध्ये केला जाईल टॉस. भोर क्रिकेट असोसिएशन मधील एक लेजेंडरी खेळाडू आणि मंगळवेश बॉयज चिखलगाव संघाचे कर्णधार मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे कृष्णादादा धोंडे यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय. आतापर्यंत मॅच पाहिलीत, या आधीची मॅच पाहिलीत, काय सांगताल? काय सांगू शकतो. एक फिल्डिंग क्षेत्ररक्षण ज्यांनी केलंय त्यांनी बॅटिंग म्हणजे नंतरचे जी बॅटिंग आहे ती चांगलीच झाली. त्यामुळे मी फिल्डिंगचंच क्षेत्ररक्षणच हे घेईन. समोरील संघ एक मॅच खेळलाय, ती मॅच जिंकलाय, त्यांचा आत्मविश्वास जोरावर असेल. कितपत धावापर्यंत त्यांना थांबवाल? काही सांगू शकत नाही कारण की कुठलाही बॅट्समन कधीही मारू शकतो. त्यामुळे काही बोलू शकत नाही. यस विजय मामा, आपण गावावरून टुर्नामेंट खेळण्यासाठी आलात, कसं वाटतंय? सर्वात पहिल्यांदा आपला अनुभव शेअर करा या स्वराज्य वारणा असोसिएशन बद्दल आणि या संपूर्ण लीग बद्दल. नियोजन आणि आयोजन एकदम चांगलं आहे. असोसिएशनचा मी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. सर्व संघ मालक आणि इतर जे हातभार लावणारे सगळे छोटे मोठे घटक आहेत त्यांचंसुद्धा मी आभार मानतो. आणि खेळाचं म्हणाल तर खेळपट्टी चांगली आहे आणि वातावरण पण चांगलं आहे. बरं वाटतंय. नक्कीच पहिली मॅच जिंकल्या कॉन्फिडन्स हाय असेल, हारलाय दुसरी मॅच जिंकू असा मनामध्ये आत्मविश्वास असेल? हो नक्कीच नक्कीच. आम्ही टेस्ट झालो आहे, आम्हाला माहीत आहे, आमचे एरियाज माहीत झालेत, आम्हाला त्याच्यावरती काम करायला मिळालं आहे. यस कृष्णादादा, आपल्याला विनंती करतो आपण दोन शब्द आपण मैत्रीचा सलोखा जपताना आपल्याला पाहायला मिळालात. आज चेतनदादा पाटील यांनी आपल्याला आमंत्रण दिलं आणि आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण पोलीस दलात कार्यरत आहात आणि वेळात वेळ काढून या असोसिएशन बद्दल आणि या लीग मध्ये आता तुम्ही त्या मॅच बघितल्या त्याबद्दल काय सांगताल? प्रथमतः मी चेतनदादा पाटील यांचा धन्यवाद करतो. त्यांनी मला स्टेजवर आमंत्रित करून माझा जो सत्कार केला त्याबद्दल. नियोजन आयोजन खूप आत्ताच नाही, या मागे पण या असोसिएशनचं खूप छानच असतं. आम्ही त्यात टेनिस बॉलमध्ये आम्हाला एंट्री देतात त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि नियोजन आयोजन खूप छान आहे. यस वळूयात मॅचच्या दिशेने आणि सतीजी पाटील सर यांना विनंती करतो की कृष्णा धोंडे यांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान घ्यायचा आहे. या कृष्णादादा, त्याचबरोबर किरण धोंडे केडी आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या. भोर क्रिकेट असोसिएशन मधील मंगळवेश बॉयज चिखलगाव गावचे खेळाडू सुपुत्र आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे कृष्णादादा धोंडे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो, मैत्रीचा सलोखा जपणारं व्यक्तिमत्व म्हणजेच कृष्णा धोंडे आपल्याला पाहायला मिळतात. वळूयात मॅचच्या दिशेने जिथे जोडले जातील नवी मुंबईतील एक गोड आवाज विघ्नेशजी मडवी सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच डीडी आणि थँक्यू व्हेरी मच किरण मस्कर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित वारणा मोरडा क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वराज वारणा मोरडा मान्सून ब्लास्ट 2025 हा भव्य दिव्य सोहळा आणि मॅच मध्ये सुरुवात. डाव क्रमांक 2. पहिला बॉल आखो टप्प्याचा अगदी खेचून मारलाय पण फेकून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. कॅच होऊ शकला असता पण झेल मात्र ड्रॉप झाला आणि पहिल्याच बॉलवर मिळते संधी आणि पहिल्याच बॉलवर मिळतोय 6 धावांचा धमाका. पहिल्याच बॉलवर भूषण पाटीलच्या बॅटमधून षटकार येतोय. कोयनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील म्हणून तुर्बेगावचा सितारा ज्याला ओळखला जातोय
पण हा आता वाकुर्डे गावचा सितारा पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मनोज पाटील हा देखील एक चांगला खेळाडू मानला जातो आणि खूप चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर जरूर चूक झाली होती, पण दुसऱ्या बॉलवर कमबॅक करत असताना धावांचा डोंगर पार करायचा. 81 धावांचा टार्गेट आहे, त्यासाठी आक्रमण करावं लागेल. तो प्रयत्न करत असताना कुठेतरी बॉल डॉट येताना दिसेल. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल आणि व्हेरिएशन या ओव्हर मध्ये पाहायला मिळालं. अक्षय दोन्ही बॉल अप्रतिम दर्जाचे. मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरचा खेळ. अकोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तोच आहे, पण मागच्या बॉलवर जी चूक झाली होती ही चूक आता परत होणार नाही आणि इथे परतावा लागेल. हरदासने झेल पकडलाय आणि फलंदाज पाहू शकाल भूषण पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज बॅक टू द डगआउट. शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि छावा स्पोर्ट्स बेलदार वाडी हा संघ आला. मागचे 3 मॅच अगदी वाकुर्डे टीमने विचार केला असेल की मागच्या 3 मॅचे टॉस जिंकणारी टीम फिल्डिंग करणारी टीम जिंकली. याच इराद्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, पण त्यात मात्र सपशेल फेल ठरवलाय. महादेव कदमची एक झंझावत खेळी ज्यामध्ये या प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक ज्याने झळकवलं आणि स्वराज वारणा मुरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा पहिला खेळाडू ठरला. आपल्या टीमला पोहोचवलं 80 वर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अकोटापाचा बॉल पुलचा फटका पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल. सिंगल मिळतीये. विशाल ऑफ द मार्क. येस रोहनच्या बॅटमधून पहिली धाव आली. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा फलकावर लागलेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. काही कमबॅक केले. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, पण त्यानंतर केलेलं कमबॅक हे फार महत्वाचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा अकोटप्पाचा बॉलला पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावर. 81 धावांचं टार्गेट आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 73 धावा. 18 बॉल 73 धावा असं इक्वेशन आहे. आव्हान अवघड आहे, पण स्वप्न आणि इरादे तुमचे मोठे ठेवावे लागतील. टार्गेट सेट केला गेला. महादेव कदमची झंझावत खेळी आणि प्रत्येक संघ हा विजयाचं स्वप्न घेऊन आलाय. पहिल्या फेरीतील सगळे सामने पाहू शकाल. 10 संघांचा हा क्रिकेटचा मिलाफ आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. नवी मुंबईच्या वन ऑफ द फायनेस्ट मैदान म्हणजेच भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 वर चाललेला हा क्रिकेटचा घमासान ज्याचं नाव आहे स्वराज वारणा मुरणा रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट 2025 हा भव्य दिव्य सोहळा. छावा स्पोर्ट्स बेलदार वाडी या टीमचे संघमालक राजू पाटील आणि विकास मस्कर हे 2 संघमालक आणि महादेव कदम ज्याची बॅटिंग आपण पहिल्या डावामध्ये पाहिली. अर्धशतक झळकावलं आणि श्री शंभू 11 वाकेश्वर संघ वाकुर्डे हा संघाचे संघमालक शरद जाधव आणि सुहास जाधव हे दोन्ही जाधव बंधू आहेत आणि आयकॉन खेळाडू म्हणून स्वप्नील पाटील पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 पहिलाच बॉल प्ले एंड मिस. खूप चांगला बॉल अगदी फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज हरिदासचा ज्यांनी पहिला झेल पकडला होता. पहिली चूक केली होती, पण त्यानंतर चुका आणि शिका असं नेहमीच म्हटलं जातं आणि तीच चूक सुधारली हरिदासने. मग हरिदास हा खेळाडू असा आहे की त्याचा संघ होत नाही, पण चिठ्ठी पद्धतीने ज्या टीम मध्ये जो हा हरिदास खेळाडू जातो ना त्या टीम मध्ये 100% देण्याचा प्रयत्न करतो. असे खेळाडू बरेच असतात की ज्यांना संघाची गरज लागत नाही. आपला वैयक्तिक खेळाने प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये असते. संदीप गायकवाड हे नाव देखील स्वराज 32 क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. लेजंड खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.
पुन्हा एकदा चांगला बॉल, फिरकीचा जादूगर आहे हा गोलंदाज आणि तेच करत असताना हरिदास या मॅच मध्ये आपल्या टीमच्या नाही तर स्वतःच्या भरोशावर चाललेला हा खेळाडू आहे आणि ही प्रीमियर लीग नक्कीच अशाच खेळाडूंना एक मोठं टॅगलाईन देण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटच्या मेरिटवर बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे, त्यामुळे फुटवर्कची कमतरता जाणवते बॅटिंग करत असताना. रोहनच्या माध्यमातून स्वप्नीलच्या माध्यमातून स्वप्नील पाटील आयकॉन खेळाडू आहे, मोठी जबाबदारी असेल. काय गोलंदाजी सुरू आहे, अप्रतिम गोलंदाजी. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून अगदी जालिंदर पन्हाळकर यांच्या मुखातून आले की काय गोलंदाजी आहे, सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य हे आहे की याच्याकडे व्हेरिएशन आहे, एकाच अँगल नाही तर अँगल बदलून तो गोलंदाजी करतोय आणि ही गोलंदाजी नक्कीच या टीमसाठी फार महत्वाची आहे. जखडून ठेवलाय बॅट्समनला. फटका चांगला आहे, एलिव्हेशन नाही आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पाहू शकाल. खूप चांगला झेल मनोज पाटीलच्या माध्यमातून झेलला जातोय आणि विकेटचं पतन होत असताना फलंदाज स्वप्नील ज्याने संघर्षाची लढाई लढली, रोहन बाद झालाय, माफ करा, फलंदाज रोहन बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. भरपूर डॉट बॉल आतापर्यंत रोहन खेळला, 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव करू शकला आणि 81 धावा ज्यावेळेस तुम्हाला 4 ओव्हर मध्ये करायचे असतात त्यावेळेस तुमचा स्ट्राईक रेट हा नक्कीच जास्त पाहिजे आणि कुठेतरी स्ट्राईक रेट कमकुवत पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मागच्या ओव्हरमध्ये हरिदासने फक्त 1 धाव खर्च केली. लाजबाब गोलंदाजी आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते फक्त 9 या आकड्यावर. औपचारिकता राहिली आहे कारण की आता 2 ओव्हर आणि 2 ओव्हर मध्ये आता 72 धावांची आवश्यकता आहे. कृष्णा म्हात्रे आमच्या सोबत आहेत. मला आजही आठवतोय की 2017-18च्या दरम्यान ज्यावेळेस इंटरव्ह्यूचा वातावरण सगळीकडे पसरलं होतं आणि सुरुवात जर पनवेल क्रिकेटमध्ये जर कोणी केली असेल कृष्णा म्हात्रे यांनी केली होती फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. भरपूर खेळाडूंचे इंटरव्ह्यूज, त्यानंतर आम्ही देखील क्रिक लाईव्हच्या माध्यमातून बरेच इंटरव्ह्यू घेतले, म्हणून सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि आज टेनिस क्रिकेट लाईव्ह अपडेटर म्हणून अगदी एक मोठं नाव म्हणून गणलं जातं. फॉर्च्यून इव्हेंटसाठी त्यांनी काम केलं, आता MTC लाईव्हसाठी ते काम करतात. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आकाश किल्लारे यांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन नक्कीच हिट करा, जेणेकरून MTCचे जे काही अपडेट्स असतील किंवा जे काही इव्हेंट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातील. कारण की आज सकाळचे 3 मॅच आम्ही पाहिले तर तिन्ही मॅचमध्ये जी क्लॅरिटी आणि क्वांटिटी पाहायला मिळाली, अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट MTCच्या माध्यमातून केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं अक्षय खिल्लारे यांचं मी कौतुक करतोय आणि कृष्णा म्हात्रे आपलं देखील कौतुक करतोय की आपण या चॅनलला जुडलात, त्यामुळेच या चॅनलची अजूनहीच एक वेगळा दर्जा वाढला. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर प्रेम मिळेलच या चॅनलला, त्यात तीळ मात्र शंका नाही, तितक्यात चांगलीच क्वालिटीचं क्रिकेट प्रक्षेपण केलं जातं आहे. विकेटची मालिका सध्याच्या घडीला सुरू आहे आणि डावपेच जर आखला तर वाकुर्डी टीम कुठेतरी बॅकफूटला गेली आहे. पराजयाचं दाट सावट त्यांच्या डगआउटच्या दिशेने, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असताना हरिदास त्या खाली आहे, पण हरिदास आज चूक करणार नाही. एक चूक झाली आहे पण आता चूक नाही आहे आणि अशीच प्रीमियर लीग, अशाच परफॉर्मन्स तुम्हाला एक वेगळं नाव देतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर फार बिकट अवस्था आहे. 9 वर आतापर्यंत 4 गडी बाद आहेत आणि धावा जर करायच्यात 41 धावा, 72 धावांची अजूनही आवश्यकता आहे. औपचारिकता राहिली आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदीप गायकवाड, ज्या खेळाडूची मी चर्चा केली होती. संदीप गायकवाड या खेळाडूने भरपूर वर्ष आपल्या वाडीचं क्रिकेट गाजवलं, आपल्या गावाचं क्रिकेट गाजवलं, आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवलं, म्हणून एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. एक क्रिकेटशी जुडलेली नाळ. यावेळेस नाही वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळते. टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली. 4 गडी बाद, 11 धावा, माफ करा, 11 लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद. संदीप गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर.
आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चतुर चालक आणि इतकी वर्षाची क्रिकेटची तपश्चर्या आहे ना, ती संदीप गायकवाडला अजूनच महान बनवतोय. इतकी शिस्तबद्ध आणि गोलंदाजी करत असताना भेदक मारा सातत्याने पाहायला मिळतोय. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. एकच धाव मिळते. अगदी दोन्ही जर पाहिलं तर बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. याही ओव्हरमध्ये संदीप गायकवाडने फक्त 1 धाव खर्च केली, 2 धावा खर्च केल्यात. आता औपचारिकता राहिली. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर, 12 या आकड्यावर 12 धावा दाखल करायला लागलेत. अजूनही एकूण 70 धावा करायच्या आहेत, म्हणजेच भरपूर मोठ्या फरकाने हा सामना जिंकला जाईल. काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पोलीसमॅन मिस्टर महादेव कदम ज्या पद्धतीने बॅटिंग केली, अगदी आपल्या टीमसाठी एक झंझावात खेळी पाहायला मिळाली. कदमवाडीचा सितारा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा गोलंदाजी ट्रॅकवर आला. सूरज जाधव, एक नवीन गोलंदाज वापरला जातोय. सूरज जाधव. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी. या मॅच मध्ये मागच्या 3 मॅच तुलनेने सेकंड इनिंग मध्ये फारसा चांगला खेळ पाहायला मिळाला नाही. त्याचं कारण आहे पार्टनरशिप, त्याचं कारण आहे गोलंदाजीमध्ये खराब परफॉर्मन्स राहिला. त्यामुळेच या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक झाली. फुलरलेनचा चेंडू ऑन साईडला, एलिव्हेशन नाहीये, फक्त 1 धाव पुढे जाईल. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. या धावा तर नेक्स्ट मॅच लगेच संघ रेडी राहायचा आहे. आपण लाईनअप करून राहायचं आहे. जी टीम मीटिंग करायची ती लगेचच तुम्ही करून घ्या. आणि शेवटचा बॉल पडता पडता तुम्ही एका साईडने, एका लाईनअपने मैदानाचा ताबा घ्या. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. औपचारिकता राहिली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अतिशय अव्वल दर्जाचा खेळ राहिलाय. छावा स्पोर्ट्स बेलदारवाडीचा, उपवळे बेलदारवाडी हा संघ देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. म्हणूनच कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी तुमच्याकडे नुसती फलंदाजी असणं गरजेचं नाही, तुमची गोलंदाजी असणं गरजेचं नाही, तुमच्याकडे क्षेत्ररक्षण दर्जेदार असणं गरजेचं नाही. या तिन्ही गोष्टी अगदी बळकट असणं गरजेचं आहे. त्यामुळेच तो संघ कुठलीही चॅम्पियनशिप जिंकू शकतो. त्यामुळेच या मान्सून ब्लास्टमध्ये कशा पद्धतीने हे 10 संघ करतात परफॉर्मन्स, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 1च धाव मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. औपचारिकता राहिली आहे. टीमची धावसंख्या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर 17 धावा दाखल करावं लागलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि 17 धावांवर हा सामना थांबलाय आणि मोठ्या फरकेने म्हणजे जवळजवळ 64 धावांच्या फरकाने हा संघ जिंकलाय. खूप खूप अभिनंदन टीम छावा स्पोर्ट्स आणि मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने झंझावत खेळ केली आणि एक एक कदम आपल्या कदमवाडीचा क्रिकेटमध्ये ज्याने चालना दिली, महादेव कदम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर 50, 6 षटकार 3 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल तो महादेव कदम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. करूया परिवर्तन, आणि परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि कमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. ऐकूया निलेश वर्डेकर यांच्या वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी. धन्यवाद.
धन्यवाद ज्यांचा आवाज आतापर्यंत तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होता. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक गोड आवाज विघ्नेश मडवी सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलेत. आता मॅच क्रमांक 5 ला सुरुवात होईल आणि